ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे श्रावण महिन्यामधील शेवटचा शुक्रवार. आता श्रावण शुक्रवारी जिवतीचे व्रत देखील केलं जातं. तसेच जिवतीची पूजा केली जाते. जिवतीची कहाणी देखील ऐकली जाते. पूर्वी आषाढ संपताच देवघराच्या भिंतीवर जिवतीचा कागद चिटकवला जात असे. घरातील आत्या, मावशी, आई, आजी कापसाची वस्त्रे तयार करून त्याला हळद कुंकवाची बोटं लावून त्या माळा आणि गोडाधोडाचा नैवेद्य जिवतीला दाखवत असे. श्रावण शुक्रवारी सुवासनीला हळद आणि कुंकू ओटी भरणे तसे जिवतीची आरती म्हणणे हे व्रत पूर्ण श्रावण मास पाळले जात असत व श्रावण अमावस्येला जिवतीचा कागद हा निर्माल्यात सोडून दिला जात असे. धार्मिक वातावरण असलेल्या प्रत्येक घरामध्ये हे चित्र दिसत असत. मात्र अलीकडे जिवतीचे पूजन का करतात याची पुरेशी माहिती नसल्याने ती प्रथा टाळली जाते. मात्र 10 रुपयांचा जिवतीचा कागद, कापसाची वस्त्र, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य याहून जिवतीला अधिक काही लागत नाही. मात्र एवढ्या अल्प सेवेवर ती समाधान मानून ती भरभरून आपल्याला आशीर्वाद देत असते. म्हणून तिचे व्रत जिवती पूजनाबद्दल सविस्तर माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तसेच याची कथा देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे कमेंटमध्ये तुम्ही हर हर महादेव जरूर लिहा. तसेच चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. सर्वात प्रथम या जिवतीच्या फोटोची माहिती आपण बघूया. प्रथम भगवान नरसिंह. तर भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी प्रकट झाले. ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहेच. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपूपासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला होता. बालकांचा रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात. म्हणजेच घरात ओढणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह बाळाचा बचाव करतात. जसे की उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी. यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण. यातील नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल. या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य, पण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा तसेच महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळत बागडत असताना बालकावर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पूजला जातो. म्हणजेच कालियामर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून रक्षण करतो, जसे की खेळताना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात. म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे स्थान आहे. त्यानंतर आहे जरा आणि जिवंतिका. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायुष्य प्रदान करणारी आणि बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूनी बालकांना खेळवत असल्याच्या रूपात दाखवतात. प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात तर ते म्हणजे बुध व बृहस्पती. बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती म्हणजेच गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व इत्यादी गुण देखील प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेक बुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येतं. बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध, बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेमध्ये स्थान मिळालं. एकूणच क्रम लक्षात घेतला तर प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता, असा हा जिवती प्रतिमेचा क्रम. एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केले
पूजन म्हणजे जिवती पूजन. जगातील सर्व प्राणी मात्रांच्या उज्ज्वल भविष्याच्या रक्षणाची प्रार्थना म्हणजे जिवती पूजन. तुम्ही देखील जिवतीचे पूजन करा. गंध, पुष्प, धूप, दीप, दूध, साखरेचा नैवेद्य देखील दाखवा. खावा. घरातील मुलाबाळांना नमस्कार करायला सांगा. त्यांना दूध साखरेचं तीर्थ द्या व श्रावण संपल्यावर याचे विसर्जन करा. आता आपण जिवतीची कथा काय आहे तर ते बघूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. एका शुक्रवारात तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं काय केलं, एका सुईणीला बोलावून आणलं. अगं अगं सुईणी, मला नळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भा राहिली. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई तू गरीब आहेस. तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव. मी तुझं बाळंतपण फुकट करीन. तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुया तयार करावं. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डंब केलं. पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या. भुया तयार केलं. 9 मास भरतात बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणी बाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावं आलं. त्याबरोबर तुम्ही पुढे व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई तुझी आई पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे मारले. ती बाळंत झाली. मुलगा झाला. सुईणीने एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलांचं गोड कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईंना नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जिवती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे. ते या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज्य केलं. तांदळाचं धुणं उलाळणं बंद केलं. या प्रमाणात ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा याची नजर तिच्यावर गेली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधलं होतं. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला. तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जाण्यास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भिईल काय. हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली. काशीत जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती 5वी-6वीच्या दिवशी जात असत. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. सटवी आई रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटेत पसरला आहे. जिवती आई उत्तर करते, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आई बाप चिंता करत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी आई व जिवती आई आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला. दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला. इकडे त्यांचा मुलगा वाढत चालला. पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देते वेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल. मनाला मोठी चुटफुट लागली. घरी आला. मोठ्या ताटाचं मावत केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, मला जिवतीचं व्रत आहे, माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळे तर जेवायला येईन. राजानं कबूल केलं. जिथं तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथून सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवा खणून गेली नाही. दरवेळी जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे. पुढं पानं वाढली. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाटता वाटता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला.
तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पाना फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिनं सांगितलं, ती तुझी खरी आई, मी तुझी मांडलेली आई, असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढे त्यानं आपल्या आई बाबास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन तो सुद्धा सुखानं राज्य करू लागला. तर जशी जीवती आई तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी संपूर्ण हो. तुम्हाला जर ही कहाणी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.